चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आम्ही आता निघालोत देवदर्शन करायला. आता हे गावी आणि इथून आता तुळजापूर, अक्कलकोट वगैरे असं जायचा प्लॅन आहे. आता निघालोत 10:30 वाजलेत निघायला. बघू आता 2 तासात तुळजापूरला पोहोचू. तिथं दर्शन करून मग पुढे. पूर्ण फॅमिली, वडील आहेत, आई आहे, सगळेच आहोत. तिरुपती ट्रिप नंतर आज बऱ्याच दिवसांनी आता ही ट्रिप काढली देवदर्शनाची. बघा आमच्या गावची नदी मांजरा नदी, पाणी बघा भरपूर आहे या साईडला पण. आणि ह्या ब्रिजच्या पुढे आता लातूर जिल्हा सुरू होतो. हे आपण शिरलोत लातूर जिल्ह्यामध्ये. तर माझ्या गावापासून तुळजापूरचं अंतर 80 किलोमीटर, साधारण 2 तास लागतात तिथे पोचायला. आणि आम्ही खरं तर गावाकडे लग्नासाठी आलो होतो आणि रिटर्न पुण्याला जायचं होतं आणि जाता जाता पंढरपूरचा प्लॅन होता. पण अचानकमध्ये हा प्लॅन ठरला आपला. चला आपण आता आलोत ढोकीला. ढोकीच्या अलीकडेच इथं एक पंप आहे, तिथं CNG भेटतो. मग आता दिसलं इथं, म्हणून चला म्हटलं CNG भरून घेऊ इथं, कारण आपल्याकडे CNG काहीच नाही आहे, पेट्रोलवरतीच चालतं. आपण आपलं किलोमीटर किती झालं 1,11,693 आणि गाडीला झालेत 11 वर्ष. आणि बघा गाडी चालू आहे, पण असं फीलच होत नाही की गाडी चालू आहे म्हणून. म्हणजे इंजिनचा आवाजच नाही आहे, एकदम सायलेंट आहे, व्हायब्रेशन्स वगैरे काही नाही, असं वाटतच नाही गाडी चालू आहे म्हणून. पण ॲक्च्युअलमध्ये काटा बघा गाडी चालू. गाडी लावली इथे, आपण इकडनं आलो. हा इकडे जातो तुळजापूरकडे. आता इथं नाश्त्याला थांबलोत. घ्या वडापाव वगैरे मागवलेत आणि खिचडी पण आणली, बायकोला उपवास आहे म्हणून. लगेच कंट्रोल होती ती गाडी. चला आपण तुळजापूरमध्ये पोचलोच. ऑलमोस्ट 1 वाजला आता. चला गाडी लावली तुळजापूरच्या पार्किंगमध्ये आणि आमचे साडू दिसलेले आहेत. आम्ही अचानकमध्ये आमचा प्लॅन ठरला आहे. ते तिकडून निघाले अंबाजोगाईवरनं, आम्ही आमच्या गावावरनं, आणि ती भेटलोत फायनली. तर आता इथून पुढे कंटिन्यू वर असं 2 कुटुंब एकत्र आहेत. हे का नाही तर मजा आहे का नाही. चला आता सगळे इथं जमलेत आणि आता निघूया दर्शनाला. चला मामा चला आता इकडनं जायचं. पार्किंग या साईडला इकडं पार्किंग केली, पार्किंगमधून इकडे जावं लागतं मंदिराकडे जाण्यासाठी. आणि आज सोमवार आहे तरी पण गर्दी आहे बाबा, आज भरपूर गर्दी आहे. तुळजापूरच्या मेन पार्किंगपासून मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला 5 मिनिटाचा अवधी लागतो. आणि मध्ये वाटेमध्ये भरपूर अशा हारफुलाचे दुकान आहेत, तुम्ही कुठेही हारफुल वगैरे घेऊ शकता. या इथे काहीतरी आपण हारफुल वगैरे घेऊ. 400 नाही साडी फक्त 400. नाही साडी नव्हती पूर्ण काही 400. त्या दुकानात घेऊन आम्ही चपला वगैरे इथंच ठेवून मंदिराकडे निघालो. गर्दी भरपूर आहे, त्याच्यामुळे आपण ठरवलं की इथं देणगी आपलं दर्शनाचं पास इथं भेटतं, तिथं हे करूया. चला आता आपण दर्शन पास तर काढलेत 200 वाले आणि आता आतमध्ये जाऊया दर्शनाला. आम्ही सोमवारचं मंदिराला आलो होतो, तरी पण बघा भरपूर गर्दी आहे. चला या इकडे आहे आणि या इकडे आहे गोमुख आहे ना, ते गर्दी आहे भरपूर आहे. तिकडे आहे गोमुख तीर्थ. आता आपण तिथं नाही गेलो कारण भरपूर लाईन लागलेली आहे, तिथं वेळ लागेल. तर तिथं मस्त थंड पाणी असतं, गोमुख मुखातून येतं. आणि या इथे आहे सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती. तर सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला या प्रवेशद्वारातून आतमध्ये जावे लागते मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी. आणि जसं आपण आतमध्ये जातो मस्त इथं थंड वाटतं आणि समोर आपल्याला लगेच हा मंदिर परिसर पाहायला भेटतो आणि समोरच यज्ञकुंड पहिल्यांदा आपल्याला दिसतं. अख्ख्या महाराष्ट्राची कुलदेवता असल्यामुळे आई तुळजाभवानीच्या मंदिरात नेहमी गर्दी असते. हे यज्ञ मंडप. तुळजापूर नंतर आपल्याला पुढे अक्कलकोट आणि मग पुढे पुण्याला जायचं होतं, त्याच्यामुळे आपल्याला उशीर होईल म्हणून आपण पास काढले होते. आज गर्दी असल्यामुळे आम्ही दर्शनासाठी पास काढले होते आणि त्या पासच्या लाईनमध्ये थांबण्यासाठी आम्ही निघालो. पासवाल्यांसाठी वेगळी दर्शन रांग असते, ज्याच्यामध्ये अर्धा तास किंवा 1 तास एवढा वेळ लागू शकतो, गर्दी असेल त्याप्रमाणे. आम्हाला 30 ते 40 मिनटं लागली. ते आहे छत्रपती शिवाजी राजद्वार. तर त्या दरवाजातून छत्रपती शिवाजी महाराज यायचे मागच्या साईडने. दर्शन झालं मित्रांनो आपल्या देवीचं आणि बाहेर आलो आपण.
यज्ञ मंडप आणि या इथे जे बळी देतात ना ते बळी देऊन इथं आतमध्ये टाकत असतात. दर्शन करून झाल्यानंतर आपण जेव्हा मंदिराच्या बाहेर येतो तिथे आपल्याला अशी दुकानं वगैरे दिसतील. तिथे आपण हळद कुंकू प्रसाद वगैरे घेऊ शकता. तुळजापूरमध्ये आपलं दर्शन झाले आणि आपण आता आलो पार्किंगमध्ये परत आणि आपल्याला जायचं पुढे आता अक्कलकोटच्या दिशेने. आपण निघालो होतो अक्कलकोटच्या दिशेने आणि ते मला एक गोष्ट सांगायची होती की बऱ्याच दिवसापासून हा प्लॅन चालला होता की अक्कलकोटला जायचं पण काही योग येत नव्हता. ते म्हणतात ना जेव्हा स्वामींच्या मनात असतं ते बोलवतात तेव्हाच आपण जाऊ शकतो आणि आज तसंच झालं. आज अचानकमध्ये साडूंचा फोन आला की चला आम्ही चाललो अक्कलकोटला, तुम्हाला यायचं आहे का? तर आम्ही म्हटलं ठीक आहे चला जाऊ आणि मग सगळेच निघालो. घरचे पण आईवडिलांना पण घेतलं आणि बाकीचे पण. तर असा योग आला आणि सगळं कुटुंब घेऊन आम्ही आता निघालोत अक्कलकोट. आता ऑलमोस्ट अक्कलकोटच्या जवळ पोचलोत. इथून जस्ट आता 6 किलोमीटर राहिले मंदिर. इकडं हां असती गर्दी असती. आता तुळजापूर नंतर आपण येऊन पोचलोत अक्कलकोटला. पार्किंगमध्ये आता सध्या गाडी इकडे लावली या साईडला आणि फर्स्ट टाईम आला अक्कलकोटला. हे बघा हे यात्री भुवन आहे. तिथे पण राहायची सोय वगैरे आहे. चला काय ओके. मंदिर इकडे या साईडला बहुतेक. इकडे ह्या साईडला आहे पार्किंग. मला वाटलं तिकडंच मंदिर आहे पण नाही, इकडं पार्किंग आहे आणि मंदिर इकडं आतमध्ये समोर पार्किंगच्या समोरच आहे. चला हां ए अरे तुमची गँग कुठे आहे? पुढं पुढं म्हणजे मंदिरात गेलेत. मंदिराच्या बाहेर इथं आहे चप्पल स्टँड आणि या इकडेच आहे मंदिर. तर आज पहिल्यांदाच अक्कलकोटला यायचा योग आला होता. बऱ्याच दिवसापासून चाललं होतं आणि आज योग आला आणि ते मंदिरात आल्यानंतर इथलं परिसर बघून मंदिर बघून मन अगदी भारावून गेलं. एकदम शांत वातावरण आणि मन एकदम शांत झालं इथं आल्यानंतर. इथे मंदिरात येईपर्यंत आम्हाला 5:30-6 वाजले होते आणि त्यामुळे गर्दी जरा कमी झाली होती आणि त्यामुळे आम्हाला मस्त असं निवांत स्वामींचं दर्शन घेता आलं. छान वाटलं, प्रसन्न वाटलं. चला या इथं बघा आता हे धागे वगैरे बांधलेले आहेत. मनातल्या कोणाच्या काही इच्छा वगैरे असतील ते बोलून इथं धागा बांधायचा. बघा हे कोण भेटले तर आम्हाला अक्कलकोटमध्ये कोण भेटले कुठे आहे का सरप्राईज. ते आम्हाला सांगितलं तुम्ही नाही आले म्हणून आहे का. जीवा आला मला. बघा हे असं असते आहे का. हा मग सांगाव का आलं तुम्ही. विठ्ठल गेला पुढे रुक्मिणी कशी राहील मागे. बघा पूर्ण सावर गँग इथं बसलेली. झालं एकदम निवांत दर्शन झालं आहे का. हा अचानक हे का अचानकच देवानी भेट घडून आणली. अक्कलकोटमध्ये आपल्याला सगळे घरचे भेटले सरप्राईजमध्ये. पहिल्यांदाच आहे ना. पहिल्यांदाच आम्ही आलो तिथं दर्शनाला. मस्त वाटलं. पहिल्यांदा आलो सगळं झालं. तुम्ही आले कोण आले तेच माहिती. मला स्वामींचं दर्शन झालं. इथं फोटो वगैरे काढले आणि बाहेरच्या दुकानातून आम्ही स्वामींची मूर्ती देखील घेतली देवारी ठेवायला आणि बाहेर इथून पेढे पण घेतले प्रसाद. चला आता वाजले तिथं 6:15. आम्हाला जायचं होतं पुण्याला पण आता कॅन्सल केलं आपण कारण इथून 313 किलोमीटर आहे पुण्याला जायला. रात्री 1-2 वाजतील. त्यामुळे घरचे म्हणले नका परत आता गावी निघालं आणि मग तिथून सकाळी जाऊ पुण्याला. मला वाटतं सोलापूर बायपासनी पुढे तुळजापूरच्या दिशेने चाललोत आणि इथे आता जेवायला थांबलोत हॉटेल नंदिनी. ते दोन्ही गाड्या आहेत आता आणि ते साडूची आणि आमची भाऊ आता इथे हॉटेल नंदिनीमध्ये आपण जेवण करू. वाजलेत 7:30. इथे आम्ही पोटभर जेवण केलं. मस्त असं जेवण होतं. बरं साडू भाऊ कसं वाटलं. बरं वाटलं का ट्रिप. हां अचानक ट्रिप झाली मजा आली पण सगळे एकत्र होतल्यामुळे मजा आली. परीला कशी वाटली बघू आपण. परी नीट बघ मजा आली का ट्रिपला. हां मित्रांनो आता आपलं
जेवण वगैरे झालं इथं हॉटेल नंदिनीमध्ये. वाजलेत 8:30. आता घरी निघायचं. एक सांगायचं होतं म्हणजे बघा आता मागच्या 4-5 महिन्यापासून म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये चाललं होतं की जायचं अक्कलकोट वगैरे असं घरचं निघून, पण काय कारणामुळे नाही जमलं. म्हणजे गाडीचं अपघात झाला त्याच्यामुळे काही जाता आलं नाही. नंतर घरच्यांसोबत जायचं होतं पण तेव्हा योग नाही आला. आणि आज बघा अचानक म्हणजे काही प्लॅन नव्हता, काही नव्हतं, ठरवलं नव्हतं, पण आज अचानकमध्ये ठरलं. आणि बघा स्वामींनी बोलवलं आणि गेलो आम्ही, आहे का नाही पत्र. म्हणजे काय म्हणतात ते, जेव्हा जायचं असतं तेव्हा बरोबर माणूस जातो. आपण ठरवून काय होत नाही ती बेसिकली. देवाला जेव्हा बोलायचं असतो तो बरोबर बोलवतो. आणि दर्शन सगळ्यांसोबत झालं. पूर्ण दोन्ही फॅमिली होत्या आणि तीन कुटुंब होते. तिकडचे पण होते बोरीसारगावले. त्याच्यामुळे मजा आली. सगळे एकत्रच होते. चला आता वाजले 8:30. इथून निघायचं गावी. अजून किती लागते मला 2-2.5 तास लागतील जायला. हा ब्लॉग आता आपण इथंच संपूया, हो ना. आता इथं स्टॉप करायचा का ब्लॉग. चला पण टाटा बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. एक 5 मिनटात निघूया इथून.